महाराष्ट्रामध्ये बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत पुणेकरांसाठी खूपच महत्त्वाची, कारण पुण्यामध्ये आज पाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण पुण्यामध्ये सिंहगड रोडवर पाणी गळती झाली आहे। मोठ्या प्रमाणावर पाणी गळती झाली आहे। राजाराम पूल आणि दांडेकर पूल या एकाच बाजूने सध्या वाहतूक सुरू आहे। पु ल देशपांडे उद्यानाजवळचा रस्ता पूर्णपणे जलमय झालाय आणि रस्त्यावर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झालाय। एका दिशेने फक्त वाहतूक सुरू आहे अशी सध्याची माहिती आपल्याला कळतेय। पावसाळा आहे की काय अशी दृश्य वाटावीत अशी परिस्थिती सध्या पुण्यामध्ये आपण बघतोय। अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, नेमकं काय झालंय? हिवाळा खरं तर आहे, पण इथे पावसाळा असल्यासारखं वाटतंय। रेणुका, काही महिन्यांपूर्वी दांडेकर पूल परिसरामध्ये कॅनॉल फुटूनची परिस्थिती निर्माण झाली होती, त्याची आठवण करून देणारी ही परिस्थिती आहे। आपण जर दृश्य बघितली तर हा रस्ता जो आहे हा पूर्णपणे जलमय झालेला आहे। पु ल देशपांडे उद्यानाच्या गेटपासूनचा हा सगळा रस्ता आहे पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचा। नेमका आज गुरुवारी पाणी पुरवठा देखील बंद होता आणि अक्षरशः लाखो लिटर हे पाणी वाया गेलेलं आहे। अर्थात ही कालवा फुटी नाही आहे, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई असताना अजूनही आपण बघू शकतो की पाण्याचे लोड जे आहेत ते येत आहेत। जर आपण इकडं कॅमेरा डाव्या साईडला फिरवला तर हे पु ल देशपांडे उद्यान आहे। याच पलीकडं पंपिंग स्टेशन आहे आणि पंपिंग स्टेशनच्या इथं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे। काय प्रॉब्लेम झाला आहे नक्की सांगता येत नाही, परंतु लाखो लिटर पाणी अशा पद्धतीनं 7:30 वाजल्यापासून इकडे येतं आहे। आणि जर आपण बघितलं तर वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। सिंहगड रोडची साधारणतः दांडेकर पुलापासून ते इकडं राजाराम पूल दाहिरीकडे जाणारी जी वाहतूक आहे ती अत्यंत धीम्या गतीनं आहे। एका बाजूनच ती सुरू आहे, दुसऱ्या बाजूनी तिला अटकाव केलेला आहे। पोलीस बघू शकतो आपण इकडे आलेले आहेत पोलीस, आणि लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। खरं तर हे अत्यंत घातक आहे। पाणी सुरू आहे। आपल्यासोबत आता आनंद रिठे भाजपचे स्थानिक नगरसेवक जोडले जात आहेत, ते इथं पहिल्यांदा पोहोचले या भागातले। काय झालं हे नेमकं, काय कशामुळे एवढं लाखो लिटर पाणी? मला सकाळी फोन आला 7:30 वाजता नागरिकांचा की घरामध्ये पाणी घुसले। लोकांच्या घरात पाणी घुसले? हां, 8 ते 10 लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं। 2 ते 3 फूट त्याची हाईट होती। मी स्वतः जाऊन पाणी केली। वरती चुनाभट्टी जो एरिया आहे, वस्ती आहे, त्याच्यामध्ये 8 ते 10 लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं। काय झालंय नेमकं, कशामुळे? म्हणजे प्यायचं पाणी आहे? नाही, मी अधिकाऱ्यांना फोन केला, ते म्हणले रॉ वॉटर आहे। रॉ वॉटर आहे आणि जो वॉल असतो ना, तो वॉल ओपन करताना सगळं पाणी बॅक मारलंय, त्याच्यामुळे हे पाणी बाहेर आलं। आधी मला नागरिकांनी सांगितलं होतं की पाण्याची टाकी फुटली, म्हणून मी घरातून तसंच लगेच बाहेर पडलो, पण तसं पाणी केली तसा काही विषय नाही आहे। रॉ वॉटर बॅक मारल्यामुळे हे सगळं रोडला पाणी आलेलं आहे। महत्त्वाची माहिती देत आहेत की हे चांगलं पाणी किंवा प्यायचं पाणी नाही आहे, रॉ वॉटर आहे। आणि जर बघितलं कॅमेरा जर आपण फिरवला तर पु ल देशपांडे उद्यानाच्या आतून आता वाहतूक जी आहे ती सुरू आहे। रस्ता बंद असल्यामुळं सिंहगड रोडचा काही भाग जर आपण बघितलं रेणुका, तर या कुंपणाच्या पलीकडून वाहनं जी आहेत ती जाताना दिसत आहेत। त्याचं कारण याच भागामध्ये पंपिंग स्टेशन आहे आणि आता वॉलचा काहीतरी प्रॉब्लेम आहे। आनंद रिठे जे भागातले नगरसेवक आहेत त्यांना नागरिकांनी फोन केलं, परंतु ताजी माहिती ही आहे की रॉ वॉटर जे आहे ते सगळं रस्त्यावरती आलेलं आहे। लाखो लिटर पाणी हे सुद्धा, आणि हे पाणी पु ल देशपांडे उद्यानाच्या परिसरामध्ये राजाराम पूल ते दांडेकर पूल हा जो सगळा भाग आहे यातल्या मधल्या टप्प्यामध्ये काही भाग हा पूर्ण जलमय झालेला आहे। या जलमय झालेल्या याच्यामधूनच वाहनं आत्ता मार्गक्रमण करताना दिसत आहेत। काही वेळापूर्वी तर ही पूर्णच वाहतूक बंद होती, आता थोडीशी सुरू आहे। पलीकडच्या बाजूनी वाहतूक जरूर सुरू आहे, परंतु शक्यतो नागरिकांनी या भागामध्ये येऊ नये। 7 ते 8 नागरिकांच्या घरामध्ये पाणी देखील घुसलेलं आहे अशी माहिती आनंद रिठे यांनी दिलेली आहे। त्यांना असा एक प्रश्न विचारता येईल का की पाणी गळती थांबली आहे का, हे साठलेलं पाणी म्हणजे अजून पाण्याचा प्रवाह तिथे येणार आहे, मग त्या दृष्टीने आपण नागरिकांना काही आवाहन करू शकतो? बरोबर रेणुका, पहिल्यांदा आपण दृश्य दाखवूयात, कारण दृश्यच बोलकेत की पाणी थांबलेलं नाहीये। जर तू बघितलंस आता तर पाण्याचे लोड जे आहेत ते वाहत येत आहेत अजून, त्यामुळं एक नक्की आहे की हे पाणी जे आहे ते थांबलेलं नाही अजून। तरी आपण आनंद रिठेंना विचारूयात, मला सांगा की पाण्याचे लोट वाहून येताना दिसत आहेत, त्यामुळं हा जो काही प्रकार आहे हा थांबलाय का, हे पाणी साचलेलं आहे का, हे पाणी अजून वाहतंय? हे पाणी जे आत्ता दिसतंय तुम्हाला हे साचलेलं पाणी आहे। मी स्वतः वरती पाण्याच्या टाकीपाशी जाऊन आलोय, पंपिंग स्टेशनची इथं मी स्वतः जाऊन आलेलं आहे। तिथं पाणी टोटल बंद झालेलं आहे। पाणी टोटल बंद झालेलं आहे। किती वेळ झाला सगळा प्रकार? ह्या प्रकाराला अर्धा पाऊण तास झाला, पण मी आता 20 मिनिटापूर्वी रॉ वॉटर जरी असलं तरी याचा काही उपयोग असतो या पाण्याचा? ते आता अधिकाऱ्यांशी विचारावं लागेल। ओके, आनंद रिठे यांची माहिती अशी आहे की आत्ता काही वेळापूर्वी जिथं हा प्रश्न उद्भवला पंपिंग स्टेशन जवळच्या पाण्याच्या टाकीजवळ, तिथं पाणी थांबलेलं आहे आणि हे पाणी वाहून आलेलं आहे, साचलेलं पाणी आहे, जसा रेणुका तू मगाशी उल्लेख केला
आणि उतारामुळे ते आपल्याला वाहताना दिसतंय। त्यामुळं असं जर असेल तरी चांगली गोष्ट आहे की हे पाणी जे आहे तो पाण्याचा प्रपात थांबलेला आहे, परंतु पाणी खूप असल्यामुळं आणि उतारावरनं वाहत येत असल्यामुळं साचलेलं आहे। परत एकदा आपण दृश्य बघूयात। बघा, पु ल देशपांडे उद्यानाच्या गेट जवळचा हा सगळा परिसर आहे आणि रस्त्याचा एक भाग हा पूर्ण जलमय झालेला आहे। पर्वती पंपिंग स्टेशन जवळ, पाण्याच्या टाकीजवळ वॉलचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि रॉ वॉटर आहे, ते रॉ वॉटर अशा पद्धतीनं उतारावरनं रस्त्यावरती आलेलं आहे। काही महिन्यांपूर्वी दांडेकर पूल परिसरामध्ये कालवा फुटीची आठवण करून देणारी ही घटना आहे। जर आत्ता आनंद रिठे हे पालिका अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगत असतील की हे प्यायचं पाणी नाही आहे तर ती चांगली गोष्ट आहे, पण दुसरीकडे असंही दिसतंय की ह्याच्यामुळं वाहतूक कोंडी मात्र जी आहे ती झालेली आहे। सकाळची वेळ आहे, लोकांना आपापलं ऑफिस कार्यालय गाठायचं आहे। अशा वेळी सिंहगड रस्ता हा अत्यंत वाहतुकीचा वर्दळीचा रस्ता आहे आणि अशा वेळी पूर्ण घोटाभर पाणी झाल्यामुळं राजाराम पूल ते दांडेकर पूल इथली वाहतूक जी आहे ती प्रभावित झालेली आहे। बघा, लोकांशी वाद होत आहेत। वाहतूक पोलीस आणि हे पोलीस इथं आलेले आहेत, ते विनंती करतायत। मगापर्यंत तरी इथं एक बाजू पूर्णपणे बंद होती, केवळ दुसरी बाजू सुरू होती, पण आता हळूहळू ही बाजू जी आहे ती सुरू केलेली आहे आणि या साचलेल्या पाण्यामधूनच जी वाहनं आहेत ती वाट काढून जाताना दिसत आहेत। धीम्या गतीनं ही वाहतूक सुरू आहे, परंतु आता हे शोधलं पाहिजे की नेमकं ही समस्या कशामुळे उद्भवलेली आहे। आज गुरुवार होता, आज पाणी पुरवठा शहराचा बंद राहणार होता अशी नोटीस दिली गेलेली होती। दर गुरुवारी तो बंद असतो, कामं असतात स्वच्छतेची याची, परंतु एकीकडं पुण्यामध्ये पाणी टंचाई आहे। पाणी कपात लागू करावी का न करावी हा प्रशासनापुढे पेच आहे। कालच पुण्याचं पाणी जलसंपदा विभागानं तोडलं होतं, त्यामुळे पाण्याची परिस्थिती आहे। अशा वेळी अशा पद्धतीनं अशा घटना घडणं हे दुर्दैवी आहे। पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर लोक वाट काढतायत। रेणुका, जसं मी म्हटलं की सिंहगड रस्त्यावरची वाहतूक बंद झाली असल्यामुळं आतमधून पु ल देशपांडे उद्यानाच्या आतमध्ये जो एक सर्व्हिस रोड आहे तिथून आता जे लोक आहेत ते वाट काढताना दिसत आहेत। पुण्यामध्ये फुटपाथवरून सुद्धा वाहनं येतात लोक, आपल्याला माहिती आहे, पण एकूणच सकाळी सकाळी लोकांना पुन्हा एकदा मनस्ताप झालेला आहे। त्यामुळं आता ही वॉल फुटी आहे का, हे रॉ वॉटर आहे, हे कशामुळं बाहेर आलं, आता सुदैवाने ते थांबलेलं आहे, परंतु हे साचलेलं पाणी त्याचा निचरा व्हायला वेळ लागणार आहे। त्यामुळं आपण नागरिकांना आवाहन करूयात की घाबरून जाऊ नका, ही कालवा फुटी वगैरे काय नाहीये। निश्चितच, पण अजून काही वेळ तरी त्या भागात प्रवास करणं टाळा। पर्यायी मार्गाचा निश्चितच काही वेळ विचार करा। पाण्याचा निचरा होईपर्यंत तरी ही वाहतूक कोंडी आणखीन तिथे कमी व्हायला वेळ लागेल। निश्चितच धन्यवाद अद्वैत, या सगळ्या पुण्यातल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय या मार्गावर निचरा व्हायला पाण्याचा आणखीन आता वेळ लागणार आहे। दांडेकर पूल आणि राजाराम पुलाजवळची ही मोठ्या प्रमाणात इथे पाणी रस्त्यावर आलेलं आहे।